काय सांगणार या भाऊ काय ठिकाणी? सांगणार? काल आपल्या या घरामध्ये चोरी झालेली होती, आज या ठिकाणी आपण पाहणी केलेली आहे. काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली. मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता, असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं. नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहूपोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतं आहे. लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे. एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले. म्हणजे आधी लाईट बंद झाले, 12:37 लाईट बंद झाले. नंतर च्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेसही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कुलूप वगैरे तोडल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे. माझ्याकडे आधी CCTV कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो, नंतर तर आता बंद पडले. वॉचमन इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो. दिवाळीनिमित्त तो 2-3 दिवस गेलेला होता, नाही तर वॉचमनही असतो. सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे. नंतर आमचं आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो. नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो. म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं. रात्री पण 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात. परवा दिवशीच फक्त वॉचमॅन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता. आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत. म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते. बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे. बेडरूममधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे. या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या